नमस्कार मंडळी, मी उल्का उद्धव पटवर्धन. उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपण नेहमी साजूक तूप करतो, घरचं लोणी काढून त्याचं साजूक तूप करतो. मग त्याच्याखाली अशी बेरी जमते. मग ही बेरी मी जमवली आहे, म्हणजे ठेवली आहे आणि त्यापासून आपण आज वड्या करून बघणार आहोत. आता त्याच्यासाठी मी घेतलेलं साहित्य म्हणजे जेवढी बेरी घेतली आहे तेवढीच मी साखर घेतली आहे, तेवढंच दूध घेतलंय आणि 2 चमचे मिल्क पावडर घेतली. एवढं कमी साहित्यात आपण एक छानपैकी रेसिपी करणार आहोत. त्याच्यासाठी प्रथम मी काय करणार आहे, ही बेरी आणि साखर सगळं एकत्र करून मिक्सरला लावून घेणार आहे. झटकन होण्याच्या दृष्टीनं मी करणार आहे. तसं आता करूया आपण. जरा मिक्सरला लावून घेतली की ती बारीकही होईल आणि छान होईल. थोडी चॉकलेटी अशी बेरी, पण ते आमच्याकडे तूप आम्हाला खमंग तूप आवडतं, त्याच्यामुळे ती बेरी चॉकलेटी आहे. साखर घालणार आहोत आणि हे आपण चांगलं मिक्सरला वाटून घेणार आहोत. म्हणजे बेरी ही आपली जरा बारीक होईल, कुठेतरी जाड असते बारीक असते, ती जरा एकजीव होईल व्यवस्थित. मी गॅसवर कढई ठेवते. पाणी ओतून टाकते, जरा थोडं तळाला दूध चिकटू नये म्हणून. आणि हे तेवढंच दूध मी गरम होत ठेवलंय. झटकन होणारी रेसिपी आहे आणि चविष्ट आणि खमंग अशी रेसिपी आहे. आपण आता ही बघूया. आता मी हे वाटून घेते. पण छानपैकी म्हणजे सगळी बेरी आता सारखी एक साईज झाली आहे. लहान बारीक जाड असं असतं ना, कणकण, म्हणून मी ते एक साईज करून घेतले. आता आपण हे यात तापत ठेवलेल्या दुधात घालणार आहोत. तर आपण हे एकसारखं ढवळत राहूया. चॉकलेटी रंग असा छान येणार आहे आणि वड्या पण एकदम खमंग अशा ह्याच्या वड्या होतात. असं सारखं फिरवत राहायचं. त्याचे आपण मोदकही करू शकतो. थोडी जर कणिक किंवा घातली, कणिक किंवा बेसन भाजून घातलं तर आपण याचं हे पण करू शकतो, मोदकही करू शकतो साच्यात घालून. किती सुंदर कलर दिसतोय बघा. अगदी जाड जाड बेरी होती म्हणून मी ते थोडं असं केलंय. तर हे मी थोडं आटवून घेते आणि मग पुढे आपण त्यामध्ये मिल्क पावडर घालूया. तर वेलची पावडर घालायची खमंगपणाला थोडी. छान आपली बर्फी तयार होईल. आपण एका ताटाला तूप लावून पण ठेवूया. मी ग्रीसिंग करून ठेवते. खरी जरूर नाहीये कारण ह्यालाच तूप सुटणार आहे भरपूर, पण तरी सुद्धा मी थोडं लावून ठेवते, प्रॉब्लेम येता नाही. मागे मी तुम्हाला तूप सुद्धा कढवताना दाखवलेलं आहे, कसं कढवायचं ते. लोणकढ तूप कसं, म्हणजे लोणी काढून मी तुम्हाला तूप करून सुद्धा दाखवलेलं आहे, अगदी घरगुती. या म्हणजे बेरी फुकट जाते म्हणून त्याच्यापासून, किंवा या जेव्हा आपण तूप कढवतो त्याच कढईत समजा जाड पोहे घातले आणि ते परतले की ते पोहेही कुरकुरीत होतात. वरती थोडीशी साखर टाकायची की एकदम मुलांनाही आवडतात, मोठ्यांनाही आवडतात. कुरकुरीत पोहे खायला छान लागतात. तसेही करू शकतो, म्हणजे आपली बेरी फुकट जात नाही. अगदीच नाही म्हणजे पोळी बरोबर साखर घालून बेरी खायची, तोही एक प्रकार होतो. हा जरा वेगळा प्रकार. आता बघा आपलं मिश्रण बऱ्यापैकी घट्ट आलेलं आहे. आता आपण यामध्ये मिल्क पावडर घालणार आहोत. 2 मोठे चमचे मिल्क पावडर घातली. त्यातल्या गाठी मोडायच्या व्यवस्थित. आता हे बारीक गॅसवर आपण ढवळायचं. सगळ्या महिलांना एक सूचना करेन की आपण जेव्हा काहीही भाजत असतो त्यावेळी आपल्या बाजूला, ह्या बाजूला असं ते ढवळायचं थोडं राहून जातं. ते नीट बघून ढवळून घ्यावं. पण बऱ्याच वेळा असं होतं की तिथे ढवळायचं राहून जातं. आता हे असं मी ढवळत राहणार की गोळा झाला की आपण
डिशमध्ये काढणार आहोत. एक चिमूटभर वेलची पावडर टाकणार आहे. बऱ्यापैकी मिश्रण घट्ट होत आलेलं आहे. असं सारखं ढवळत राहायचं. ह्या बाजूला नीट बघायचं नेहमी. कडेला लागलं असलं तर आधीच काढून घ्यायचं, नाही तर ते सुकलं की फुकट जातं, मग ते काढता येत नाही आपल्याला. या वड्या तुपाच्याच आहेत म्हणून ते सुटलं जाईल, नाही तर ते बाकीच्या वड्या चिकटून राहतात. मी बरंचसं मग ते काढून खायला मिळतं, पण ते आपल्याला वडीत मिळत नाही, असं होतं. हे बघा किती सुंदर आपलं हे मिश्रण तयार झालंय. ते आपण हवं तर कुठेतरी एखादं टिप हे गार झाल्यावर आपल्याला समजेल. हो चालेल आहे. हे बघा गोळी होतीये, म्हणजे आपलं मिश्रण आता हे व्यवस्थित झालेलं आहे. तर मी ते गॅस घालवणार आहे आणि आपण या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. कारण गोळी व्यवस्थित तयार झाली आहे. मी गॅस घालवते. 2 मिनिटं ढवळून आपण डिशमध्ये काढूया. यामध्ये अगदी थोडीशी वेलची टाकूया. खरी काही जरूर नाही, त्याचा इतका खमंगपणा येतोय. वास मस्त सुटलाय, खमंग झालेला आहे. आता आपण हे काढून घेणार आहोत. किती सुंदर झालंय बघा. आता तुपाची बेरी जर जास्त असेल तर न टाकता किंवा अशीच खाण्यापेक्षा हे असा प्रयोग करून बघायला हरकत नाही. खूप सुंदर होतात वड्या. याचा केकही छान होतो. आता मी हे काढून घेणार आहे. सुंदर आपल्या वड्या होणार आहेत त्या. तर हे मी असं जास्त काय झालंच आहे, ते आपोआपच सेट झालेलं आहे. तर मी तुम्हाला नंतर थंड झालं की वड्या करून दाखवते. ह्या वड्या कापून ठेवूया. अजून त्या चांगल्या सेट व्हायच्या आहेत. सेट झाल्यावर काढूया, पण कापून ठेवूया. नंतर त्या व्यवस्थित कापल्या जाणार नाहीत. हे बघा किती सुंदर वड्या झाल्या आहेत त्या. आपल्याला हव्या असतील त्या आकारात आपण कापायच्या. सुरीनं कापण्यापेक्षा अशा कापल्या तर त्या व्यवस्थित तळापर्यंत कापल्या जातात, म्हणून अशा कापायच्या. ह्या बघा छान वड्या झाल्या आहेत आपल्या. अजून त्या पूर्ण सेट व्हायला हव्या आहेत. अशा मी आता कापून घेते सगळ्या. आपण सेट झाल्या की मग काढूया. सुंदर बेरीच्या वड्या ह्या बघा खाण्यासाठी तयार आहेत. किती सुंदर झाल्या आहेत त्या बघा. रंगही छान आला आहे, वडीही छान झाली आहे बघा. किती सुंदर, एकदम मस्त अशी वडी झालेली आहे, बेरीची वडी. आता नक्कीच तुम्ही पण करून बघा. आपण घरात बेरी काय करायचं असा प्रश्न असतो. ज्यांच्याकडे भरपूर दुखतं असतं त्यांना तर नक्की प्रश्न असतो. मग असं केलंच तर नक्की आवडीनं खाल्लं जातं आणि छान ह्या वड्या होतात, केक होतो, त्याचे बरेच प्रकार होतात, धिरडं होतं. विविध प्रकार आपण याचे करू शकतो. त्याच्यामुळे तुम्हीही नक्की करून बघा. अगदी मोजक्या साहित्यात केलेलं आहे. त्याच्यामुळे यामध्ये आपण कणिकसुद्धा घालू शकतो. म्हणजे आणखीन जर वाढवायचं असेल तर कणिकही घालू शकतो आणि अशा सुंदर वड्या आपण करू शकतो. किती सुंदर झाल्या आहेत त्या बघा. कलर आणि एकदम अशा सुंदर वड्या झाल्या आहेत. अशा नक्की करून बघा.
आणि माझा व्हिडिओ पूर्णपणे बघून आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. किती सुंदर झाल्या अशा आपल्या ह्या वड्या तयार आहेत. अशी ही सुंदर एकदम खुसखुशीत आणि रवाळ अशी आपली बर्फी खाण्यासाठी तयार आहे. वडी नक्की करून बघा आणि आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.